हॅलो गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अभिषेक आणि मी नेहमीप्रमाणे रेडी झालो आणि निघालो दुकानात जाण्यासाठी. दुकानात आलो, थोडी साफसफाई केली, देवपूजा करायला घेणार होतो तेवढ्यात आत्या आली. आत्याने लगेच कस्टमर हँडल केले, कारण आज सकाळी सकाळी कस्टमर होते. आणि आज माझ्यासाठी परत आत्याने डबा आणला होता. तर डब्यामध्ये आज एकदम न्यूट्रिशनल ब्रेकफास्ट होता माझ्यासाठी. तर ते होते नाचणीचे लाडू होता. मी लाडू खाल्ले आणि पटापट कस्टमर्स हँडल करायला लागलो. आणि त्याचसोबत अजून कस्टमर झाले, मग त्यांच्यामध्ये पूर्ण दुपार निघून गेली आणि झाला जेवायचा वेळ. मग मी गेलो घरी जेवण्यासाठी. तर मृणाल मस्त जेवण बिवण बनवून रेडी होती माझी खातिरदारी करायला. मग आम्ही एकत्र जेवलो आणि झाली संध्याकाळ. मग मी आलो परत दुकानात आलो, परत बघतो लाईट लावली तर काय अरे फोडणी लागली. परत एक लाईट उडाली. आत्ताच नवीन लाईटी टाकलेल्या, तर जुनी लाईट उडाली. मग आली आमची मीना कुमारी, पण आज तर मोमो बंद होता, तर ह्यांचाच झाला पोपट. मग हे घरी गेले आणि मग आले कस्टमर्सची परत लाईन लागली. आणि त्याचसोबत थोडा वेळ कस्टमर हँडल करता मी माझा माल लावला आणि थोडे काम करून घेतले. आणि त्याच्यानंतर लगेच आले आपल्या दुकानात खेकड्या आणि ॲक्वामॅन बरोबर आला हा छोटा चेतन. त्याचसोबत हे प्रेमनगरचे वसुली भाई. आणि मग दुकान बंद करून मी आलो घरी. आणि मृणाल इथे उद्याची तयारी करत होती, कारण तिला जायचं होतं ऑफिसला. मग लगेच आम्ही जेवण घेतलं आणि आज हिने बनवलेले पराठे कांद्याचे तर मस्तच झालेले एकदम, आणि खाऊन तर मजाच आली. त्याचसोबत आज होती सेमीफायनल फ्रान्स वर्सेस स्पेन. मग ती आम्ही मॅच बघितली, थोडं जेवलो, थोडा टाईमपास केला. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्कीच स्पेन आणि फ्रान्सची मॅच एन्जॉय केली असेल याची खात्री आहे मला. तर आम्हाला सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली मॅच आणि आमचा ब्लॉगसुद्धा.